अशा प्रकारे आमची ट्रिप इथे आता संपत आलेली आहे। पुढे जाऊन आम्ही नाशिक स्टेशनला सर्वजण उतरणार आहोत। तर आपण जाणून घेऊयात आमच्या सर्व स्टुडंटचे रिव्ह्यूज काय काय आहे, कशी वाटली त्यांना ट्रिप। तर माझ्या समोर इथे प्रांजल आहे। चला तर मग आपण भेटूयात आणि प्रांजलला विचारूयात की कशी वाटली तिला ट्रिप। हॅलो प्रांजल, तू सांगू शकशील कशी वाटली आपल्याला ट्रिप? हो, आमची ट्रिप खूप छान आणि एकदम सुखमय अशी आनंदाने गेली आणि आम्ही तिथे मथुरा, वृंदावन, ताजमहल, कुतुब मिनार, अजून सुप्रीम कोर्ट, पार्लमेंट, हे राष्ट्रपती भवन, हे सर्व काही बघितलं आणि आम्हाला प्रत्येक स्पॉटची ऑन द स्पॉट गाईड मिळून आम्हाला प्रत्येकाची इन्फॉर्मेशन। तुम्हाला बोर वगैरे झालं का ट्रिप मध्ये? नाही, बोर नाही झालं, कारण की बाकीचे स्टुडंट होते ना एंटरटेनमेंट करायला। नेक्स्ट माझ्याकडे इथे आहे अर्षद। हाय अर्षद, कसा आहेस? तर आपण आता उतरणार आहोत, तर थोडासा ट्रिप बद्दल रिव्ह्यू तू सांगशील, कशी वाटली तुला ट्रिप? काय मजा आली? एन्जॉय केला? शॉपिंग वगैरे केली की नाही? हाऊज शॉपिंग मार्केट कसं वाटलं तुला? हे हाय मुस्कान, मुस्कान ऑल्सो देअर। हाय मुस्कान, कसं वाटलं ट्रिप? आमची खूप छान गेली, सफर बहुत अच्छा था हमारा और मेन बोले हमको प्राजक्ता मैम ने बिल्कुल बोर होने नहीं दिया। गाने के भेंटा, डांस, सब कुछ ऐसे एंजॉय करते करते हम लोग दिल्ली के सुप्रीम कोर्ट में फर्स्ट टाइम आए, उसके बाद राष्ट्रपति भवन गए, ताजमहल देखा, कुतुब मीनार देखा, ऐसे मथुरा, वृंदावन, ऐसे बहुत सारे स्पॉट किए। हर एक कॉलेज से मालूम बहुत एंजॉय किया हम लोगों ने। इसके लिए थैंक यू मैडम। थैंक यू गाइस। चलो हम लोग बाकी लोगों का भी रिव्यूज लेते हैं। चलो, आई एम कमिंग बैक। चलो गाइस, लेट्स मीट टू द सारिका। सारिका, हाय सारिका। हाय मॅम, कशी वाटली तुला ट्रिप? एन्जॉय केला? छान वाटली आणि खूप पाहिलं आतापर्यंत। मी हे सगळं पाहत होते, मोबाईलवर पाहत होते, ते मला प्रत्यक्षात बघायला भेटलं, ते पाहून मला खूपच आनंद झाला। आम्ही वृंदावन, मथुरा इतके मन भरून पाहिले। त्याबद्दल कॉलेजचे धन्यवाद त्यांच्यामुळे आम्हाला पाहायला भेटलं आणि मला विशेष कौतुक वाटतं आमच्या टीचरचं। जोपर्यंत आम्ही जेवत नाही तोपर्यंत ते कधी जेवले नाही, आमची सगळ्यांची काळजी वगैरे घेतली। आम्हाला आमच्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत म्हणजे जोपर्यंत कुणी बसमध्ये येते नाही येतं तोपर्यंत सगळ्यांची काळजी, सारखे मेसेज वगैरे करायचे, कुणी चुकलं तर लगेच हे करायचं, सांगायचे, फोन करायचे, लाईव्ह लोकेशन पाठवायचे, आणायला जायचे। आमचं जेवण पण खूप छान होतं, त्यामुळे आम्ही ते पण खूप आनंदी वाटलं। आमचा ट्रेनचा प्रवास पण खूप छान झाला, आमचे दर्शन पण सगळे झाले, आम्हाला गाईडची पण थोडी मदत होत गेली। आम्ही वास्तूंचं खूप निरीक्षण केलं आणि त्याबद्दल आम्हाला खरंच सगळ्यांचाच आम्ही आभारी आहे। आणि विशेष कौतुक मला आम्हाला याचं वाटतं की आम्ही अशा ठिकाणी गेलो तर मोबाईल न यूज करता आम्हाला बाकीचे अक्षरधाम, वृंदावन, मथुरा सगळं पाहायला भेटलं, अनुभवायला भेटलं। थँक्यू सारिका। हाय, आता इथे आपले बाकी 3 मेंबर्स पण इथे भेटलेला आहे। स्वप्नाली इज हियर। हाय, हे आमचे बाकी मेंबर्स आहे, सगळे बसून गप्पा मारता आहेत आणि आता उतरत आहेत, तर त्यामुळे त्यांना बोर होत आहे, सगळे सॅड होत आहेत इथे। हाय स्वप्नाली, कशी वाटली तुला ट्रिप? खूप छान वाटली, एन्जॉय केला? सगळ्यात जास्त तुला काय आवडलं ट्रिप मध्ये? प्रेम मंदिर। प्रेम मंदिर, ओ फोटो सेशन केले तिथे? हो, गुड स्वप्नाली। ती मुलं आहे तिथे। पोरांनो, कसं वाटतंय तुम्हाला ट्रिप बद्दल? एन्जॉय केला? खूप एन्जॉय केलं, पीक लेवल। सगळ्यात मॅडमचा डान्स वाटला, मॅडमची एनर्जी एकदम पीक लेवलची, नेहमीच प्रत्येक मोमेंटला। ओके, मस्त वाटलं। गुड। कसं वाटलं वैष्णवी? ट्रिप कशी गेली? छान वाटलं। बोर झालीस? नाही। व्हेरी गुड, थँक्यू गाईज, थँक्यू। चला आता आपण उतरणार आहोत, तयारी करून घ्या।
चला तर आमच्या टीम मेंबर्स, माझे कलिग योगेंद्र सर, आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊया. त्यांना कसं वाटलं मुलांसोबत आणि त्यांची कशी गेली ट्रिप. हाय योगेंद्र सर, कसे आहेत सर? कॅमेरा तिकडे चाललाय, इकडे येऊया. हाय सर, कसे वाटतात? हाय मॅडम. ट्रिप तशी बरीच चांगली गेली. एक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड गोष्टी बऱ्याच घडल्या. ट्रिप मस्त एन्जॉय झाली. हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे सरसेनापती अंबिराव मोहिते लॉ कॉलेजची माझी पहिली आणि शेवटची ट्रिप. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. म्हणजे असं सरांना म्हणायचं की आता आम्ही ट्रेनने प्रवास केला, नेक्स्ट ट्रिपला नेक्स्ट नवीन मुलांसोबत सर प्लेनने ट्रिप करणार आहे. बाय बाय बाय. ओके सर, बाय. थँक्यू सर. ही बघा, इथे आहे शशी फोनवर आहे आणि सगळ्यात जास्त कॉमेडी आहे. ही खूप जास्त एंटरटेनिंग केलेलं आहे आणि आता जरा सध्या ती फोनवर बिझी असल्यामुळे हाय झोप चालू आहे बाकी सर्वांची. सो आता आपण नेक्स्ट रिव्ह्यू घेऊयात. नेक्स्ट कोण आहे इथे? हाय गाईज, कशी आता उतरता आहेत? कसं वाटतंय तुम्हाला? कशी झाली ट्रिप? कसं वाटतंय सर? हाय, हे आहेत आमचे किरण सर. आमचे मॅडम. सर कशी वाटले? रील स्टार मॅडम. हा सर, कसं वाटलं तुम्हाला सर? ट्रिप कशी झाली? पोरांनो कशी वाटली ट्रिप? हाय रोशन, कैसा लगा पूरा ट्रिप? कैसी गई ट्रिप पूरी? बढ़िया. घर पे गए थे, मिले पेरेंट्स को? नहीं. हा, इथे बसली आहे माझी दिव्या, माझी छोटुकली. कशी आहेस बेटा? कशी गेली ट्रिप? खूप छान. आणि त्यात तुम्ही आमच्या रूम पार्टनर होत्या. कसं वाटलं? खूपच छान. आता तुला काही रडायला येते का? हे आमचं सगळ्यात सेन्सिटिव्ह बाळ आहे आमच्या ट्रिप मधलं. थोडं काही झालं की इतकं इमोशनल होतं. आता ट्रेन मधून उतरायचं आहे खाली आणि आता खिडकी शेजारी बसली, रुसून फुगून आणि रडती आहे. एकंदरीत हाय गाईज, हाय करा. हाय. विकास बसलेले आहेत आणि सगळ्यात स्कॉलर स्टुडंट आहेत ते आमचे, आणि पण बसलेले आहेत. त्यांचा मूड नाही आहे आता रिव्ह्यू द्यायला आहे, काही हरकत नाही आहे. तर आपण सगळा रिव्ह्यू आणि सगळा व्ह्यू पुन्हा एकदा कॉलेजला गेल्यानंतर पाहूया. मीच हे आहेत आमचे सिनियर्स. बघा तुम्हाला कसे वाटले? काय असं तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये काय अजून चेंजेस करायला पाहिजे आहेत? वेळेच्या वेळी जेवण व्यवस्थित भेटलेले छानपैकी. आणि जो आपला मेन इश्यू होता पहिल्या दिवशी, तो टार्गेट एकदम पूर्ण आलेला आहे. तर संसदेला जायला पाहिजे इच्छा होती आमची, आमची मिस झाली. पुढच्या वेळेस प्रयत्न केला तर बरं होईल. येस. असं हे कसं आहे, वेळेअभावी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, त्यामुळे काही स्पॉट राहतात. पण नेक्स्ट टाइम आपण नक्कीच प्रयत्न करू संसद भवनला स्टुडंटला घेऊन जायचा, भेटवण्याचा. धन्यवाद. थँक्यू. तर मग आता आपण भेटूयात आमच्या ट्रिपमधला सगळ्यात मॅच्युअर्ड आणि सगळ्यांना सामावून घेणारी अशी एक व्यक्ती की जी लहानांपासून मोठ्यांना सुद्धा, म्हणजे अगदी आमच्या शिक्षक लोकांना पण सांभाळून घेणारी आणि सगळ्या मुलांना सांभाळून घेणारी, सगळ्यांना समजून सांगणारी अशी एक व्यक्ती म्हणजे अपेक्षा. तर भेटा इथे अपेक्षा. हाय अपेक्षा, तुझा रिव्ह्यू काय सांगशील तू? कशी झाली ट्रिप? कसं वाटलं? खूप छान एक्सपिरियन्स, खूप छान होता. एवढे मुलं एवढे छान ग्रुपने छान राहिले. फक्त एकच झालं की जरा प्रवासात आम्हाला कंटाळा आला. प्रवास जरा लांबचा झाला आमचा, नाहीतर आम्ही खूप एन्जॉय केला, खूप छान वाटलं. आणि एकच मला चेंज हवा आहे की मुलींनी किंवा मुलांनी जास्त फोटोच्या मागे न धावता तिथे जाऊन तिथला इतिहास पाहिला पाहिजे, ते काय कशासाठी आहे ते बघितलं पाहिजे. कारण हिस्टॉरिकल प्लेस किंवा कुठलाही प्लेस असो आपण परत येत नाहीये त्या ठिकाणी. कारण अशी ट्रिप फॅमिलीमध्ये पण केली जात नाहीये, कारण फॅमिलीमध्ये गेलं तरी तेवढाच लिमिटेड टाइम असतो आणि आपण तेवढंच पाहतो. आणि ह्या कॉलेजच्या ट्रिपमध्ये कसं कमी खर्चात आणि खूप चांगला फुलफिल एन्जॉयमेंट असतो.
तर आपण भेटूयात आता आमच्या LLB सेकंड इयरच्या सगळ्या स्टुडंट्स की ज्यांना आपण विचारूया त्यांना ट्रिप कशी वाटली. आणि त्यांचा ग्रुप खरं तर कॉलेजपासूनच खूप चांगला आहे. त्या ग्रुपनीच बसतात, ग्रुपनीच लेक्चर. एक जरी त्यांच्या ग्रुपमध्ये नसेल तरी पण त्या लेक्चर कधी अटेंड करत नाही. ट्रिपला सुद्धा एक जण येणार आणि बाकीच्या नाही येणार, त्याच्यामुळे त्या सगळ्यांनीच एकत्र बुकिंग केलं आणि एकत्रच ट्रिपला आलेल्या आहेत. तर आपण जाणून घेऊयात त्यांचे रिव्ह्यूज कसे होते, कसं वाटली त्यांना ट्रिप. तर इथे आहे रुपाली आहे, पल्लवी आहे, 2 पल्लवी आहे तिथे. अरे वा वा वा. तर आपण जाणून घेऊयात. हाय पल्लवी, हाय रुपाली, कशी वाटली तुम्हाला ट्रिप? सगळ्यात आधी मी असं सांगेन की ही आमची एज्युकेशनल ट्रिप होती, पण ही एज्युकेशनल ट्रिपपेक्षा मला फॅमिली ट्रिप जास्त आहे असं जाणवलं. व्हेरी नाईस. सो या एवढ्या एका वाक्यातच तुम्हाला कळून जाईल की आम्ही किती एन्जॉय केली असेल. हो रुपाली, कसं वाटलं? पल्लवी, दुसरी पल्लवी. फर्स्ट टाइम आम्ही ही ट्रिप अटेंड केली, पण ह्या ट्रिपमध्ये आम्हाला खूप असं चांगलं वाटलं आणि जेवण पण चांगलं होतं. आणि त्याच नंतर आम्ही 25 मार्च पासून 25 मार्च ते 31 तारखेपर्यंत हा आमचा प्रवास कसा एकदम स्मरणार्थ आहे, हा क्षण आम्ही कधी विस्मरणीय आहे, अविस्मरणीय आहे. ऐतिहासिक आणि ऐतिहासिक एक असं सिटी असून त्या ठिकाणचं आम्हाला सर्वांनी एकदम छान असं मार्गदर्शन केलं. सर्व स्टाफचं मी मनापूर्वक असं धन्यवाद आभार मानते. परंतु मला एक विचारायचं आहे, आपण आपल्या सगळ्या लेडीची आवडती सगळ्यात मस्त मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे शॉपिंग. हे बघा आलेल्या आहेत आमच्या शिवायचं. सर तुम्हाला कसं वाटलं ट्रिपमध्ये? एन्जॉय केला का सर तुम्ही? केला एन्जॉय. सर खाकरा घेऊन आलेला आहे स्टुडंटसाठी. अशा प्रकारे इथे सर्वांनी सगळ्यांची खूप छान पद्धतीने काळजी घेतली आणि आमच्या शेवाळे सरांनी आमच्या सगळ्या स्टाफची आणि सगळ्या विद्यार्थ्यांची पण खूप छान काळजी घेतली. आणि मुलींना सगळ्यात महत्वाचं, तुम्ही शॉपिंग केली की नाही? येस. कसे वाटते शॉपिंगचे स्पॉट्स? भले त्याच्यासाठी आम्ही थोडाफार ओरडा सुद्धा खाल्ला, लेट होत होतो पण केली. येस भैया. असं कळलं की आमची ट्रिप खूप छान झालेली आहे इथे. आणि आता आम्ही उतरणार आहोत. खूप वाईट आता तुम्ही भेटणार आहोत सगळ्यात शांत, सगळ्यात चार्मिंग बॉय आमच्या ट्रिप मधला महेश. तर आपण जाणून घेऊयात, महेशकडून विचारून घेऊयात कशी वाटली महेशला ट्रिप. एकदम छान, परफेक्ट नियोजन. व्हेरी गुड. एन्जॉय केलं का महेश तू? नेक्स्ट टाइम येशील आता ट्रिपला? कधी येणार? कॉलेज संपलं. ठीक आहे महेश, थँक्यू महेश. महेशला पण चांगलं, कारण लास्ट इयरची मुलं होती आता ही, आणि आता ते कॉलेज सोडून जाणार आहेत आणि त्यांची शेवटची ट्रिप होती आणि शेवटचं वर्ष असल्यामुळे खूप चांगला एन्जॉय केला मुलांनी. आणि आता सगळ्यात लास्ट आणि माझा रिव्ह्यू, तर मला सुद्धा खूप छान वाटलं ह्या ट्रिपमध्ये. मी सुद्धा खूप एक टीचर म्हणून पण छान एन्जॉय केलं. मला टीचर वाटतच नव्हतं. ह्या मुलांनी त्यांच्यामध्येच मला सामावून घेतलं होतं. त्यांच्याबरोबर फोटोज काढणं, रील्स काढणं, ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. आणि मुलांनी, आम्ही त्यांची काळजी घेण्याच्या अगोदरच मुलांनी आमची खूप जास्त काळजी घेतली, याचा मला खूप छान वाटतंय. आणि माझी नवीन नाती माझ्या ह्या मुलांसोबत माझी तयार झाली आहेत, त्याचं पण मला खूप छान वाटतंय. माझे सगळे कलिग्स, आमचे कॉलेज सगळे स्टाफ आणि सगळे मेंबर्स खूप छान होते ट्रिपमध्ये. एकमेकांची खूप काळजी घेत होते. आणि सगळ्यात स्पेशल थँक्स टू हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ, आमच्या संस्थेचे, आमच्या ताईंचे, आणि जे आमच्या ट्रिपचे नियोजक होते सांडबोर सरांनी पण आमच्या सोबतच ते आले होते. आणि त्यांनी जेवणापासूनची सगळी व्यवस्था खूप छान केली होती. कुणालाही कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणून दिली नाही. जेवण पाणी सगळं व्यवस्थित जागेवर सगळ्यांना ते देत होते. इंडिव्हिज्युअल जाऊन सगळ्यांना ते विचारत होते. ही गोष्ट एक खूप छान वाटत होती. फक्त एकच कमी म्हणजे की स्पॉट जास्तीत जास्त आम्हाला घेता नाही आले, परंतु काही हरकत नाही. जेवणाची कुणाची आवाळ नाही झाली आणि सगळे न आजारी पडता व्यवस्थित तंदुरुस्तरित्या सर्वजण घरी व्यवस्थितरित्या पोहोचत आहेत, याचाच आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा आम्ही असे छान ट्रिपचे आयोजन करू, यातच मला समाधान आहे. आणि तुम्हाला सर्वांना पण सांगते, तुम्हाला जर अशी ट्रिप करायची असेल, या पद्धतीचं नियोजन केलं तर तुमची ही ट्रिप खूप छानरित्या होईल. थँक्यू, बाय बाय.
घरी जाऊन सगळ्यांना मी पण खूप मिस करणार आहे गर्ल्स. आणि हे सगळे आपले ट्रिपचे दिवस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यातली जी फोटोची आवड, माझे ते व्हिडिओज रील्सची जी आवड आहे, ही सगळं माझ्या विद्यार्थ्यांनी माझी जपून ठेवलेली आहे. सगळ्यांनी मला कोणीही बोललं नाही की रील्स करू नका, व्हिडिओ करू नका. आणि आमच्या सर लोकांनी सुद्धा पोस्ट मला एन्करेज केलं की मॅडम तुम्ही व्हिडिओ छान करता आणि तुम्ही फोटोज चांगले काढता, तुम्ही व्हिडिओ बनवा. त्यावरून खरं तर हा मी ब्लॉग बनवलेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो हा मला आवर्जून कळवा. टाटा, बाय बाय, थँक्यू. आणि त्यापुढे माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन अजून काही तुम्हाला वाटत असेल तर असे विषय सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. त्या विषयावर मी माझा प्रयत्न करेल की ब्लॉग बनवण्याचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ब्लॉग बनवण्याची आयडिया देणारे आमचे काळे सर, तर त्यांचे पण मी खूप खूप धन्यवाद आहे सर. तुम्ही मला खूप एन्करेज केलं ब्लॉग बनवण्यासाठी. त्यावरून हा माझा पहिला ब्लॉग आहे. थँक्यू व्हेरी मच. ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा थँक्यू, बाय बाय.